इथे दृश्य आपण पाहतोय, दिल्लीतली ही दृश्य आहे जंतर मंतरवर। आता स्वतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या ठिकाणी जंतर मंतरकडे रवाना झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी। आता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते देखील या आंदोलनात सहभागी झालेले। जोरदार सरकार विरोधात घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। स्वतः राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात आता सहभागी झालेले आहेत। काल जी काही परिस्थिती निर्माण झाली होती दिल्लीत, आंदोलन चिघळलं होतं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता आणि या सर्व परिस्थितीवर राहुल गांधी यांनी आज खरं तर निषेध नोंदवलेला आहे। या सर्वांवर आपली प्रतिक्रिया दिली आणि याच क्रमात आता स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी या आंदोलनात सहभागी झालेली ही दृश्य आपण पाहतोय। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर या कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं देशभरातून विद्यार्थी सहभागी होत आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील या आंदोलनात सहभागी झाल्याची दृश्य आपण पाहतोय। यावेळेस धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि फक्त धर्मेंद्र प्रधान यांनीच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काही वेळ आधीच राहुल गांधी यांनी केली होती। जे काही काल जंतर मंतर दिल्लीत संसद भवन परिसरात घडलेलं आहे ते अतिशय अमानुष आहे अशी टीका देखील राहुल गांधींनी केली होती आणि आता स्वतः राहुल गांधी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। उमेश, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभागी झाले। नक्कीच गेल्या काही दिवसापासून सातत्याने हा सवाल विचारला जात होता की राहुल गांधी नक्कीच या सगळ्या आंदोलनाला सपोर्ट करतात, ट्विटच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर स्वतः तिकडे का राहत नाही। मात्र आता त्यांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला। स्वतः राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी असतील, ते आता जंतर मंतरवरती थोड्या वेळातच पोहोचणार आहे। काल आपल्याला सगळा जो घटनाक्रम आहे तो आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राने देशभराच्या समोर मांडलेला आहे आणि यासोबतच जर आपण पाहिलं तर पोलिसांनी किंवा जी स्पेशल फोर्स बोलवली होती त्या फोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आंदोलन कशा प्रकारे चिरडण्याचा प्रयत्न झाला आणि त्याबाबत कशा प्रकारे विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांना फोडण्यात आल्या, या सगळ्या बातम्या समोर आल्यानंतर राहुल गांधींनी यावरती सविस्तर जे आहे ते सायंकाळी ट्विट केलं होतं आणि पुन्हा सकाळी देखील ट्विट करत सरकार नेमकं कोणाला घाबरतंय, सरकारच्या मनात नेमकं काय, विद्यार्थ्यांची चर्चा करण्यात सरकारला काय अडचण आहे असे प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले होते। यासोबतच जर आपण पाहिलं तर नीटच्या मुद्द्यावरती सातत्याने बोलणारे एकमेव नेते म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिलं जातं, कारण जवळपास 6 ते 7 महिने आधी त्यांनी देखील नीटच्या परीक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते आणि ही सगळी यंत्रणा व्यवस्थित करणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकारने, केंद्र सरकार असेल किंवा मग विरोधी पक्ष असेल, यांनी सोबत बसून एक वेगळा निर्णय घेणं गरजेचं आहे। मात्र असं सगळे बोलून सुद्धा याबाबत कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाहीये किंवा विरोधकांसोबत चर्चा करण्यात आलेली नाही, सातत्याने राहुल गांधी म्हणत होते। आणि जे आंदोलन गेल्या 23 दिवसापासून जंतर मंतरवर सुरू आहे त्यांना सातत्याने सपोर्ट करण्याचा प्रयत्न, कारण याआधी देखील अनेक मंत्री असतील, माफ करा, अनेक नेते असतील किंवा मग विरोधी पक्षाचे प्रमुख वरिष्ठ नेते असतील, हे सातत्याने जंतर मंतरवर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाले। विद्यार्थ्यांना सपोर्ट करताना पाहायला मिळाले, मात्र कुठेच राहुल गांधी तिथे जात नव्हते आणि यावेळेला अनेक प्रश्नचिन्ह देखील ते उपस्थित केले जात होते की राहुल गांधी नेमकं काय तिथे जाण्याचा टाळतात। मात्र आता त्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आणि राहुल गांधी स्वतः तिथे अभिजित जितके असतील त्यांना भेटतील, त्यांच्यासोबत त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला भेटतील, त्यांच्याशी चर्चा करतील आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे पुन्हा एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करतील। कारण आता विद्यार्थ्यांनी निर्णय घेतलेला आहे की सरकार बरोबर कोणतीही चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, सरकारला जर चर्चा करायची असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं। त्यामुळे आता या सगळ्या बाबतीत राहुल गांधी त्यांच्याशी काय बोलतायत, विद्यार्थ्यांना नेमकं ते काय मार्गदर्शन करतात, त्यांच्या या सर्व आंदोलनावर कशा प्रकारे सपोर्ट करण्यासाठी ते त्या जंतर मंतरवर उभे राहणार ते पाहणं महत्वाचं राहणार। मात्र राहुल गांधी गेल्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेसची संपूर्ण ताकद आहे ती या आंदोलनाच्या मागे उभी राहील हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मात्र याला कुठे राजकीय वळण लागता कामा नये याची देखील दक्षता आता विद्यार्थ्यांना किंवा इतर जे सपोर्ट करतात ते राजकीय पक्षांना घेणं गरजेचं आहे। किंवा एखादा मुद्दा किंवा आता हा जो परीक्षेचा मुद्दा आहे किंवा आंदोलनाचा विद्यार्थ्यांनी घेतलेला जो पवित्र आहे याला जर राजकीय वळण मिळालं, जर आपण पाहिलं तर सुरुवातीला जेव्हा हे आंदोलन सुरू झालं, सोनम वांगचुक उपोषणाला बसले, तेव्हा विरोधकांचा फारसा असा पाठिंबा या आंदोलनाला आपल्याला पाहायला मिळाला नव्हता। मात्र काल जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग
सपाच्या खासदार स्वतः डिंपल यादव देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आता शरद पवार देखील थोड्याच वेळात या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आता राहुल गांधी देखील स्वतः मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच काल जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर आता विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते. उमेश, नक्कीच सर्वच विरोधक जे आहेत ते या आंदोलनाला सपोर्ट याआधी देखील करत होते. जसं मी आधी म्हणालो की सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी सातत्याने सोशल मीडियाचा वापर केला जातो, या सपोर्टही केला जातो. मात्र कालपासून अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाबाबत सरकारने दखल घ्यावी, विद्यार्थ्यांशी चर्चा करावी आणि तोडगा काढावा. विद्यार्थ्यांची मागणी काय तर शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. तर केंद्र सरकार हा राजीनामा का घेत नाही असा सवाल काल विरोधकांनी संसदेत अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता आणि या सगळ्या गोंधळामध्ये कालचं कामकाज देखील स्थगित करावं लागलं होतं. आणि त्यानंतर जी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे मारण्यात आलं त्याचा निषेध सर्वच विरोधी पक्षांनी केलेला पाहायला मिळाला. जसं आता राहुल गांधी, शरद पवार किंवा मग इतर जे नेते मंडळी थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे यांनी पोस्ट करत या सगळ्याबाबत निषेध व्यक्त केला. त्यामुळे सर्वच विरोधी पक्ष आता विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतं. उमेश, विशेष म्हणजे हे आंदोलन जे सुरू आहे आता राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते जे आंदोलन करतात ते दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. उमेश, जंतर मंतरचा हा सगळा जर परिसर आपण पाहिला तो संसद भवन असेल, अमित शहाचं मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर असेल, याच्या अगदी जवळ म्हणजे 400 मीटर 500 मीटर जवळजवळ 600 मीटर अशा या अंतरामध्येच आहे. त्याच्यामुळे या जंतर मंतरवरून किंवा त्या रस्त्याने पुढे अजून गेले तर ते नक्की पंतप्रधानांचं घर असेल, गृहमंत्र्यांचं घर असेल यांच्या अगदी हाकेच्या अंतरावर. त्याच्यामुळे हे हा सगळा परिसर हा हाय अलर्टवर आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या परिसरामध्ये मनात पोलिसांची सुरक्षा आणि त्यांचा कुमक जे ते सातत्याने वाढवण्यात येते. काल जर आपण पाहिलं तर काल मोठ्या पोलिसांची कुमक असून देखील विद्यार्थी जे आहेत ते संसदीय भवनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. अत्यंत म्हणजे 100 ते 150 मीटर जेवढाच अंतर राहिलं होतं तिथपर्यंत विद्यार्थी पोहोचले होते आणि त्यानंतर जो लाठीचार्ज करण्यात आला त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आणि तशी परिस्थिती उद्भवणं ती पोलिसांकडून घेण्यात आलेली आणि विद्यार्थी पोहोचणार नाही. कारण जसं तू आधी म्हणाल की पंतप्रधानांचं घर देखील या सगळ्या परिसरामध्ये आहे, ते जवळ तिथं एकदम गृहमंत्र्यांच्या घराच्या परिसरात कडक सुरक्षा असते आणि संसदेत कडक सुरक्षा असते. तिथं विद्यार्थी नाही याची दक्षता स्पेशल फोर्स असतील किंवा पोलीस असतील त्यांच्याकडनं घेतली जाते. आणि कालचा हा सगळा आंदोलनाचा अंदाज घेतल्यानंतर आज पोलिसांची कुमक अधिक वाढवण्यात आली. उमेश, विशेष म्हणजे काही वेळा आधी राहुल गांधी माध्यमांशी बोलताना त्यांनी मागणी केलेली आहे की फक्त शिक्षण मंत्र्यांचाच राजीनामा नकोय तर आता केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. कारण विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज जो आहे तो फार अमानुष असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती. उमेश, केवळ राहुल गांधीच नाही, जर आपण हा कालचा सगळी घटना जर पाहिली तर या घटनेतून अनेक विद्यार्थ्यांनी देखील हीच मागणी केली. याआधी ज्यावेळेस हे जंतर मंतरवरून आंदोलन सुरू झालं त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्याच राजीनाम्याची मागणी केली जाते. मात्र ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांना त्या आंदोलन स्थळावरून उचललं, हॉस्पिटलमध्ये टाकण्यात आलं, याचा राग विद्यार्थ्यांमध्ये होता. त्यामुळे आता आम्हाला फक्त धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामा नको तर आम्हाला पंतप्रधानांचा राजीनामा हवा. पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे पूर्णच्या पूर्ण सरकार पडणार आणि वेगळं सरकार हवं याची मागणी केली जाते आणि तीच मागणी आता कुठेतरी विरोधक देखील करतात. जर पंतप्रधानांचा राजीनामा मागण्यात येतो याचाच अर्थ असा आहे की हे सरकार आता नकोय. अशा प्रकारचा पवित्रा विरोधकांनी घेतला, याआधी विद्यार्थ्यांकडून देखील घेण्यात आला होता. आणि जर आपण पाहिलं तर 2 दिवस आधी ज्यावेळेस मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात आंदोलन बोलवलं होतं त्यांनी देखील त्यांच्या भाषणाची सुरुवात करताना हेच म्हटलं होतं की आता फक्त आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको तर आम्हाला आता पंतप्रधानांचा राजीनामा हवा, आम्हाला हे सरकार बदलायचंय. त्यामुळे हे आंदोलन कुठे सरकार बदलण्याचा आता मार्ग गेला नाही का असे प्रश्न देखील उपस्थित केले जातात. उमेश, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते आंदोलन करतात, तिकडे जंतर मंतरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे आता दाखल झालेले आहेत. विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतायत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीतच सर्वच विरोधक आपापल्या परीने विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवताना पाहायला मिळतात. उमेश, नक्कीच सर्वच विरोधक असतील, मग ते सपा पक्ष असेल, आम आदमी पक्ष असेल किंवा मग ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल आणि इतर जे महत्वाचे विरोधी पक्ष आहेत देशभरातले त्या सगळ्यांकडूनच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय.
थेट जरी त्या मैदानापर्यंत कित्येकांना पोहोचता आलं नसलं तरी फोनच्या माध्यमातून, संपर्काच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपले प्रतिनिधी तिथे पाठवून त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी मनोबल देण्याचं काम विरोधकांकडून केलं जाते. शरद पवार हे देशातल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जर ते जाऊन भेटत असतील आणि त्यांच्याशी चर्चा करत असतील आणि त्यांच्या आंदोलनाबाबत काय नेमकी दिशा आहे, काय पुढे होऊ शकतं आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी पुढे जायला पाहिजे याचं जर मार्गदर्शन करत असतील तर नक्कीच या आंदोलनाला अजूनही ताकद नक्कीच मिळणार आहे. कारण शरद पवार थेट पंतप्रधानांशी बोलू शकतात, थेट महत्वाचे जे भाजपचे नेते त्यांच्याशी बोलू शकतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची जर चर्चा थेट शरद पवार करत असतील तर ते त्यांचा आवाज पंतप्रधानापर्यंत नक्कीच नेऊ शकतील. एवढी उंची शरद पवारांची आहे. त्याच्यामुळे जर शरद पवार जंतर मंतरवर पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतील तर विद्यार्थ्यांचं मनोबल नक्कीच वाढलेलं असणार. आणि त्यांच्यासोबतच जर राहुल गांधी पण आता थोड्या वेळात जर तिकडे पोहोचत आहेत आणि राहुल गांधी जर चर्चा करतात तर एकूणच जर आपण पाहायला गेलं तर देशातल्या सर्वच मोठे आणि जे विरोधी पक्ष नेते आहेत ते जंतर मंतरवर पोहोचतात आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देतात. त्याच्यामुळे हे आंदोलन अजूनही मोठं होऊ शकतं, अजूनही आंदोलन हे आक्रमक होऊ शकतं आणि या आंदोलनाला जर कुठे थांबवायचं असेल तर सरकारला नक्कीच निर्णय घ्यावा लागेल. कुठेतरी विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा लागेल. अशा प्रकारची सध्या तरी परिस्थिती. मात्र सरकार नेमकं आता काय करते, सरकार या सगळ्या संदर्भात निर्णय घेते का? कारण काल जवळपास 3 तास अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची बैठक होऊ नये याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आले नाही. त्याची चिड कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये केवळ सरकार टाइमपास करते का, सेवा फक्त चर्चा करण्याचा दाखवतोय का, हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातो. त्याच्यामुळे आता विरोधी पक्ष नेते जर थेट जंतर मंतरवर पोहोचत असतील तर हे आंदोलन अजूनही वाढणार यात काही शंका नाही. उमेश, सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सत्ताधारी वारंवार विरोधकांवर टीका करत होते की विरोधक केवळ माध्यमांसमोर येऊन बोलतायत, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात विरोधकांचा सहभाग पाहायला मिळत नाहीये. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर गिरीश महाजनांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती की आंदोलनात जा, सहभागी व्हा, विद्यार्थ्यांशी चर्चा करा. आणि आज शरद पवार स्वतः दिल्लीत या विद्यार्थ्यांना भेटतायत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत. उमेश, ज्याप्रमाणे आधी मी म्हणालो की ज्या नेते मंडळी आधी जंतर मंतरवर पोहोचू नाही शकली ते त्यांच्याशी फोनद्वारे त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून नेहमीच सातत्याने जी ती चर्चा केली जात होती. वेळोवेळी सुप्रिया सुळे यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषदा घेतल्या त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या आंदोलनाला सपोर्ट केला होता आणि लवकरच तिथे शरद पवार भेट देतील असे देखील त्यांनी आश्वासन किंवा एक शब्द दिला होता. आणि ज्यावेळेस 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आंदोलन घेतलं तेव्हा आम्ही तिकडे पोहोचू, आम्ही त्यांना लवकरच भेटू असा त्यांनी शब्द दिला होता. आणि आज जर आपण पाहिलं तर संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, हे जंतर मंतरवर थोड्या वेळा आधी पोहोचले होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली, अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केली आणि पुढचं आंदोलन नेमकं कसं असणार आहे आणि त्यांना संसदेमध्ये विरोधी पक्षाकडून कशा प्रकारे मदत मिळेल किंवा त्यांना त्यांची विरोधी पक्षाची काय अपेक्षा आहे या सगळ्याबाबत सारासार चर्चा जी आहे या भेटीमधून होताना पाहायला मिळते. आणि म्हणूनच जर शरद पवार आता पोहोचत असतील, कारण कालपासून हिवाळी पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, तिकडे जंतर मंतरवर ते पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत आणि अभिजित दिपके यांच्याशी चर्चा करतायत अशी माहिती समोर येते. उमेश, नक्कीच थोड्या वेळापूर्वी ज्याप्रमाणे शरद पवार जंतर मंतरवर पोहोचले आणि अभिजित दिपके यांच्याशी चर्चा करतात, नक्कीच त्यांच्या या चर्चेचा फायदा त्यांच्या आंदोलनासाठी होणार आहे. कारण शरद पवार हे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते या देशातले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाचा किंवा त्यांच्या एखाद्या वक्तव्याचा निश्चितच आदर राखला जातो, मग ते विरोधी पक्षातले नेते मंडळी असू दे किंवा मग सरकारी पक्षातले नेते मंडळ. त्याच्यामुळे तर शरद पवार आणि अभिजित दिपके किंवा त्यांची जी संपूर्ण टीम यांच्यामध्ये जर चर्चा सध्या होते तर नक्कीच ती अत्यंत महत्वाची चर्चा असेल. आणि या चर्चेतून नेमकं विद्यार्थ्यांना काय हवंय, विद्यार्थ्यांचं पुढचं आंदोलन नेमकं काय असणार आहे आणि काल त्यांचं आंदोलन कशा प्रकारे चिरडण्याचा प्रयत्न केला गेला याबाबत सारासार माहिती जी आहे ती शरद पवारांना दिली जाते. आणि जर शरद पवारांनी या विद्यार्थ्यांचा काही मेसेज पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांना सांगितलं गेलं किंवा अजूनही काही महत्वाच्या नेत्यांना त्यांच्याबाबत बोलण्याचा काही प्रयत्न केला गेला तर ते मेसेज देखील शरद पवार सरकारपर्यंत पोहोचवतील एवढी उंची त्यांची नक्कीच आहे. त्याच्यामुळे ही जी भेट आहे विद्यार्थ्यांची आणि शरद पवारांची, कारण शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश जाणतात. देशामध्ये सध्या नेमकं काय चाललंय, विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय चाललंय आणि विद्यार्थ्यांना नेमकं काय हवंय हे सातत्याने ते आपल्या पत्रकार परिषदेतून सभेतून मांडत असतात. आणि तरुणांना नक्कीच पुढे जर घेऊन जायचं असेल तर सरकारला त्यासाठी पुढं यावं लागेल. तरुणांना नेमकं काय हवंय हे त्यांना मान्य करावं लागेल आणि त्यांच्या मागण्या
पूर्ण करावे लागतील हे सातत्याने शरद पवार देखील वेगवेगळ्या माध्यमातून म्हणत आले. त्यामुळे ही जी चर्चा होते अभिजित दिपके आणि त्यांची टीम सोबतच शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे अत्यंत महत्वाचे आहे. आणि या महत्वाच्या चर्चेतून नेमकं विद्यार्थी आता पुढे आंदोलनाचा पवित्रा कसा घेणार आहेत आणि जर सरकारकडे काय मेसेज जर पोहोचवायचा असेल तर शरद पवार नक्कीच तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवतील आणि त्याची देखील दखल सरकार घेईल एवढी उंची नक्कीच शरद पवारांची आहे. उमेश, कमीत कमी चर्चा तरी व्हायला पाहिजे अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. मात्र सरकार चर्चा करण्यासही तयार नाही असा आरोप वारंवार विद्यार्थी करतायत, या आंदोलक करतायत. काल जे काही घडलं दिल्लीमध्ये, आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचा वापर करण्यात आला. आज मात्र शांततेत जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे. तिकडे सोनम वांगचूक रुग्णालयात आहेत, मात्र आपल्या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत. त्यांचं उपोषण अजूनही सुरूच आहे. चर्चा होईल का ह्याच्यावर? सरकार नेमकं काय निर्णय घेतं किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतात का, हे पाहणं खूप महत्वाचं असेल. पण लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी देखील खरं तर मागणी आज सर्वसामान्य जनता करते. कारण अधिवेशनाचा हा काळ आहे आणि अधिवेशनाच्या काळात इतर जे मुद्दे आहेत ते कुठेतरी बाजूला सारले जात आहेत का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. उमेश, सरकारने चर्चा करावी, सरकारने आपले प्रतिनिधी पाठवावेत आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची नेमकी काय मागणी आहे जी गेल्या 22 ते 23 दिवसापासून हीच प्रमुख मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांची आहे. मात्र जंतर मंतरवर सरकारकडून कोणीही प्रतिनिधी आलेला नाही याचा राग नक्कीच या विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आणि कालचा जर हा संपूर्ण दिवस पाहिला तर आज सकाळी प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना अभिजित दिपके यांनी देखील सरकारच्या संपूर्ण मनशाबाबत जो आहे तो संशय व्यक्त केला. कारण अभिजित दिपके यांच्याशी चर्चा करत असताना त्यांची जी दोन टीम होती, टीम पैकी जी 2 मेंबर्स होती त्यांना जे.पी. नड्डा यांनी बोलवलं. मात्र जे.पी. नड्डांनी त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांना 5 तास त्यांच्या घरात ठेवलं, त्यांचे फोन घेतले. त्यामुळे त्यांना कोणताही संपर्क आमच्याशी करता आलेला नाही. सोनम वांगचूक यांना ज्या प्रकारे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यामुळे त्यांना आमच्यापासून वेगळं केलं. त्यामुळे आमची टीम फोडण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा सवाल आज स्वतः अभिजित दिपके यांनी प्रसारमाध्यमांशी सकाळी बोलताना बोलून दाखवलेला आहे. आणि यासोबतच आता सरकारकडे आम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.